गुगलवरती आपण NTA असं सर्च केल्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या आपण मेन वेबसाईटवरती जातो आणि त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर आजच एक नोटीस आलेला आहे. या ठिकाणी बघा इथे क्लॅरिफिकेशन ऑन क्वेश्चन पेपर पॅटर्न अँड एक्झामिनेशन ड्युरेशन फॉर द नीट UG 2025. म्हणजे पेपर पॅटर्न काय राहणार आहे आणि पेपरची वेळ किती राहणार आहे, पेपरला आपल्याला वेळ किती आहे याबाबतची ही नोटीस आहे. आपण ती डाउनलोड करून घेऊया. डाउनलोड करू आपण डाउनलोड्समध्ये आणि डाउनलोड केल्यानंतर आपण त्याला ओपन करूया. तर बघा आजचीच ही पब्लिक नोटीस आहे 25 जानेवारी 2025. सब्जेक्ट आहे क्लॅरिफिकेशन ऑन क्वेश्चन पेपर पॅटर्न अँड एक्झामिनेशन ड्युरेशन फॉर द नीट UG 2025. The National Testing Agency has been conducting the NEET UG since 2019 on behalf National Medical Commission. ज्यावेळेस NMCची निर्मिती झाली तेव्हापासून NMCने NTAकडे नीटची एक्झाम दिलेली आहे 2019 पासून. All NEET UG aspirant are hereby informed that the question paper pattern and examination during will revert to the pre-COVID format. तर काय झालं होतं 2020ला कोविड आला होता. तर 2019 आणि 20 मध्ये काही बदल नव्हता झाला, परंतु 2021 पासून त्यावेळेस पेपर पॅटर्न चेंज केला होता. सेक्शन B आणला होता. पूर्वी 180 क्वेश्चन होते, त्यानंतर 20 क्वेश्चन आपल्याला बोनस दिले गेलेले होते. प्रत्येक विषयामध्ये 5 क्वेश्चन, 45 क्वेश्चन ईच इन फिजिक्स केमिस्ट्री अँड 90 इन बायोलॉजी अशा पद्धतीचे होते आणि 20 मार्क्स हे बोनस दिलेले होते. तर या नोटीसमध्ये क्लिअर सांगितलेलं आहे विच विल बी अटेम्प्टेड बाय द कॅन्डिडेट इन 180 मिनिट्स रिमूव्हिंग एनी ऑप्शनल क्वेश्चन अँड एक्स्ट्रा टाईम इंट्रोड्यूस्ड टू कोविड. कोविडच्या काळामध्ये जो आपल्याला 20 मिनिटाचा आणि 20 मार्क्स जे वाढून दिलेले होते ते आता रिमूव्ह करण्यात आलेले आहेत. पहा इथं स्पष्ट इथे सांगितलं आहे रिमूव्हिंग, म्हणजे जे बोनस क्वेश्चन होते ते रिमूव्ह केलेले आहेत. तर याचा इम्पॅक्ट काय होणार आहे, पेपर परीक्षेवरती याचा काय परिणाम होणार आहे, कट ऑफ कमी येणार का, किती मार्क्सने येणार, या सर्व बाबींची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर बघा याचा काय इम्पॅक्ट होणार आहे. हे नोटीस तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे बोनस मार्क्स काढून घेण्यात आलेले आहेत. आता पुढे बघा क्वेश्चन पेपर पॅटर्न. द क्वेश्चन पेपर विल कन्सिस्ट ऑफ 180 कंपल्सरी क्वेश्चन. 180 कंपल्सरी क्वेश्चन राहणार आहेत. द प्रोव्हिजन ऑफ ऑप्शनल क्वेश्चन introduced temporarily during COVID-19 pandemic will no longer be available. कोविड-19च्या पॅन्डेमिकमध्ये जे आपल्याला बोनस दिलेले होते 20 क्वेश्चन ते आता असणार नाही आहेत. अशा पद्धतीची ही क्लिअर नोटीस NTAने आजच्या पब्लिक नोटीसमध्ये दिलेलं आहे. आणि मला सांगायला खूप आनंद होतो की आपण यापूर्वीच एक व्हिडिओ बनवला होता ज्यावेळेस NTAवर जी समिती नेमलेली होती त्यांनी जो अहवाल दिला होता त्याच्यावरती आपण ॲनालिसिस करून तुम्हाला सांगितलेलं आहे की पुढे काय काय चेंजेस होणार आहेत, डॉक्युमेंट काय काय लागतात, या सर्व बाबीचे व्हिडिओ आत्तापर्यंत NTAच्या ज्या 3 ते 4 नोटीस आलेल्या आहेत ह्या नोटीसच्या बाबत आपण पूर्वीच सर्व आपल्या युजर्सना अवगत केलेलं आहे. जुने युजर्स असतील तर त्यांना माहिती आहे, त्यांनी व्हिडिओ बघितलेले आहेत. तुम्ही नवीन असाल तर तुम्ही ते जुने व्हिडिओ बघू शकता प्लेलिस्टमध्ये जाऊन. तर आपण यापूर्वीच सांगितलं होतं की पेपर पॅटर्न निश्चित चेंज होणार आहे. बरेच विद्यार्थी हे असे सांगत होते की सर फेक न्यूज आहे, काही चेंज होणार नाही आहे, परंतु मी सांगितलं होतं की पेपर पॅटर्नमध्ये निश्चितच चेंज होणार आहे.
तर तशा पद्धतीचा हा चेंज झालेला आहे आणि याचा इम्पॅक्ट निश्चितच कटऑफवर पडणार आहे. त्या बाबतीत मी तुम्हाला आता थोडं माहिती सांगतो. तर कटऑफवर निश्चित इम्पॅक्ट होणार आहे. नीट UG 2024 पेक्षा 2025 कट ऑफ निश्चित कमी येणार आहे. किती नाही कमी येणार आहे ते पण सांगतो. 2024 आपल्याला कोविड-19 प्रमाणे सवलत होती, 20 मार्क्स होते. त्याच्यानंतर 25% सिलेबस रिड्यूस झालेला होता. यावर्षी तोच कंटिन्यू आहे, याबद्दल काही शंका नाही. परंतु हे जे 20 मार्क्स आणि 20 मिनिट आपल्याला शिल्लक एक्स्ट्रा मिळत होते त्यांना विद्यार्थ्यांना, त्यामध्ये निश्चितच जवळपास 15 ते 20 मार्काचं बोनस मिळत होते. म्हणजे जवळपास मागच्या वर्षी जो कट ऑफ राहिलेला आहे बघा, मागच्या वर्षी गव्हर्नमेंटचा कट ऑफ राहिलेला आहे. मागील वर्षी जवळपास महाराष्ट्रामध्ये 85% कोट्यामध्ये गव्हर्नमेंटचा कट ऑफ हा ओपनचा जवळपास थर्ड राऊंडपर्यंत समजा 630पर्यंत राहिलेला होता. ओपनचा सांगतो मी तुम्हाला, कॅटेगरी वाईज नाही आहे. ओपनचा कट ऑफ हा फायनल कट ऑफ आपण देणार आहोत MBBSचा, त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली जाईल. तर ओपनचा जवळपास थर्ड राऊंडला 630वर विद्यार्थी गव्हर्नमेंट कॉलेजला लागलेला होता. तर यावर्षी त्याच्यामध्ये निश्चितच कट ऑफ डिक्रीज होणार आहे. तो जवळपास 610पर्यंत येण्याची शक्यता आहे आणि निश्चित येणार आहे. साधारणतः या पेपर पॅटर्न चेंज झाल्यामुळं 20 मार्काचा इम्पॅक्ट होणार आहे. प्रत्येक कॅटेगरीनुसार आपल्याला जो कट ऑफ आहे त्या कट ऑफनुसार आपला 20 मार्काने निश्चित येणार आहे. आणि समजा पेपर लेव्हलमध्ये थोडाफार बदल झाला, तो सुद्धा होणार आहे. मी तुम्हाला सांगतो, पेपर लेव्हलमध्ये जवळपास आपले फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी आणि झुलॉजी 4 पेपर आहेत ना आपले, तर त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये एक क्वेश्चन कन्सेप्च्युअल क्वेश्चन राहणार आहे आणि त्याचा साधारणतः तुम्ही 10 मार्क्सचा इम्पॅक्ट धरा. म्हणजे बघा 20 मार्क हे आणि 10 पेपर लेव्हलचे. जर पेपर लेव्हलमध्ये कन्सेप्च्युअल काही क्वेश्चन जर आले तर त्याचा सुद्धा इम्पॅक्ट याच्यावरती होणार आहे. असा 30 मार्कचा इम्पॅक्ट होणार आहे. म्हणजे मागच्या वर्षी जो 630ला शेवटचा विद्यार्थी लागला, तो यावर्षी 2025ला 600वरती GMCचं शेवटचं कॉलेज त्याला मिळण्याची शक्यता आहे, नव्हे मिळणारच आहे. अशा पद्धतीचा हा पेपर पॅटर्नमध्ये चेंज झाल्यामुळे इम्पॅक्ट होणार आहे. त्यानंतर प्रायव्हेट कॉलेजचा जर आपण विचार केला तर प्रायव्हेट कॉलेजचं जवळपास 697ला वॅकन्सी राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे कॉलेज. तर त्यामध्ये सुद्धा 30 मार्कचा डिफरन्स पडून 665पर्यंत ज्या विद्यार्थ्यांना गुण नीट 2025 येतील त्या विद्यार्थ्यांचं हे प्रायव्हेटमध्ये सेमी गव्हर्नमेंट ज्याला म्हणतो आपण त्या ठिकाणी ॲडमिशन होणार आहे. तर अशा पद्धतीचा इम्पॅक्ट पडणार आहे मित्रांनो कटऑफवर. एक ओझरती कल्पना मी तुम्हाला दिलेली आहे. आता आपला जर स्कोअर समजा जवळपास 550+ येत असेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांचं GMCला ॲडमिशन होणार आहे. क्लासेसमध्ये जर आपला 550+ जर स्कोअर येत असेल तर त्यांचं GMCला होणार आहे. आणि 500 ज्यांचा स्कोअर येतो आहे आज रोजी फुल सिलेबसवर, त्यांना प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंटला त्यांचं ॲडमिशन होणार आहे. अशा पद्धतीचा हा कट ऑफ इम्पॅक्ट यावर्षी निश्चितच होणार आहे. तर याबाबतीतली संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी यूजफुल ठरला असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.